जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 203 वा दिवस आहे. काल रात्रीचा विकनेस आज बॉडीत उठून दिसत होता. बॉडी खूप जास्त डाऊन झाली होती अचानकमध्ये. 2-3 दिवसांनी खूप जास्त खोकला, सर्दी, बॉडी पेन खूप जास्त होत आहे मला. आज सगळे बॉडी कंडिशन चेक करताना खूप जास्त लो वाटत होतं मला. मस्त फ्रेश झालो. फ्रेश होऊन एक ब्लॅक कॉफी येऊन जिमला निघालो. जिम मध्ये बसले तर आपलं काम संपवलं. आज पुशअप करायचे का नाही करायचे हे माझ्या मनाला विचारत होतो. एक मन कर बोलवतो, एक नाही बोलवतो. पण मी एक डिसिजन केला की नाही करायचं, कारण की बॉडी मध्ये विकनेस होता, डोकं पण दुखत होतं. अजून काय वेगळं झालं असतं त्यामुळे मी नाही केलं पुशअप. सगळं काम संपवलं जिमचं. त्यानंतर साईडवरती निघालो. साईडवरती बसलो होती, सगळं काम चालू केलं. आज पण साईडवरती खूप जास्त ऊन होतं. बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी मला खूप जास्त पाणी प्यायला लागतंय. कमीत कमी 2-3 लिटर पाणी पितो मी साईडवरती. बॉडी जर डिहायड्रेट पासून वाचवायचं असेल तर पाणी प्यायलाच लागेल. त्यानंतर सगळं काम संपून आपला मील कंप्लीट केला. मील कंप्लीट झाल्यावरती सेकंड हाफला पण खूप जास्त काम होतं, तर पटाट थांबून काम करून घ्यायचं माझ्याकडं. ऊन बघा खूप जास्त होतं. पुन्हा पॅकिंग करून थांबायला लागतं उन्हामध्ये. पटाटचं काम संपवलं. काम संपून डायरेक्ट वर्कआउटला गेलो. वर्कआउट मध्ये आज चेस्टचा वर्कआउट केला. तर चेस्ट साठी फ्लॅट डंबेल प्रेसचे 4 सेट घेतले होते. खूप जास्ती पुश करायला लागत होतं. बॉडी मध्ये एवढा विकनेस होता. 35चे डंबेल पण खूप जास्त हेवी वाटत होतं आज मला. ते 4 सेट घेतले. त्यानंतर आपला सगळ्यात फेवरेट सेट डंबेल इन्क्लाइन प्रेस. डंबेल इन्क्लाइन प्रेसला खूप जास्ती त्रास होता. आवाज बिवाज पण खूप जास्ती बसलाय माझा. 30चा डंबेल पण खूप जास्ती हेवी वाटत होतं मला आज इन्क्लाइन प्रेसला पण. त्यानंतर मशीन केबल चेस्ट फ्लाय. मशीन केबल चेस्ट फ्लायचे पण 4 सेट घेतले. चांगला इफेक्टिव्ह सेट आहे हा पण चेस्ट साठी. ह्याचे 4 सेट संपवल्यावरती मशीन चेस्ट पॅक डेक फ्लाय. मशीन चेस्ट पॅक डेक फ्लायचे 4 सेट घेतले. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज चेस्ट साठी फुलण्यासाठी. ह्याचे 4 सेट म्हणून वर्कआउट संपवला. वर्कआउट सोबत पोजिंग चालू केली. बॉडी कंडिशन चेक करताना खूप चांगली दिसत होती बॉडी आज. चेस्टला खूप चांगला फुलनेस आला होता. चांगली राऊंड दिसत होती चेस्ट. चेस्टचे 3-4 पोजिंग केले दोन्ही साईडनी. त्यानंतर एक बायसेपचा पोज केला. पोजिंग संपून घरी येऊन आपला मील कंप्लीट केला. जय श्रीराम.